हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यमुनातीरा वनचारी। यमुनातीरा वनचारी। यमुनातीरा वनचारी। यमुनातीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. आणि आपण भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमधील लीलेवर चर्चा करत आहोत. आणि 2 दिवसापूर्वी आपण चर्चा केली होती. तर समंतक नावाचा जो मणी आहे त्या मण्याचा जे काही प्रसंग आहे ते आपण चर्चा केली होती की सत्राजित नावाचा व्यक्ती होता, त्याला तो मणी सूर्यदेवतांपासून मिळतो आणि मग तो मणी त्याचा भाऊ परिधान करून वनामध्ये जातो आणि जांबवनांच्या द्वारे तो मणी पुन्हा त्या सिंहाकडून प्राप्त केला जातो. आणि कृष्ण मग सत्राजित काय करतो, कृष्णावर आळ घेतो की कृष्णानेच काय केलेलं, माझ्या भावाचा हत्या करून तो मणी हिरावून घेतलेला आहे. आणि कृष्ण त्या कलंकापासून मुक्त होण्यासाठी मग वनामध्ये जातात, जांबवंतांशी युद्ध करतात आणि पुन्हा तो मणी घेऊन येतात. मग त्यावेळेला जांबवंतांची जी मुलगी होती जांबवती, ती जांबवंत काय करतात, कृष्णांना अर्पण करतात. आणि त्याच्यानंतर शेवटी मग सत्राजित पण त्याला पण ते आपली चूक कळते आणि तोही त्यांची जी पत्नी मुलगी आहे सत्यभामा त्यांना कृष्णाला अर्पण करतात. मग अशा पद्धतीने कृष्णांना आणखीन 2 पत्नी प्राप्त होतात. या सैमंतक उपाकांमध्येच किंवा सैमंतक मण्याच्या कथेमध्येच पुढं म्हणलेलं आहे की मग आता कृष्णांना तो मणी मिळाला होता, त्यांनी सत्राजितला दिला होता. सत्राजित त्यांची कन्या सत्यभामा कृष्णाला अर्पण करतात. आणि सर्व झाल्यानंतर मग काय होतं, कृष्ण हस्तिनापूरला जातात. कशासाठी गेले होते तर आपण परवाच्या दिवशी थोडक्यात सांगितलं होतं की हस्तिनापूरमध्ये काय झालं होतं की पांडव हे मारले गेलेले आहेत, अशा पद्धतीने म्हणजे प्रसंग घडला होता. म्हणजे पांडव मारले गेलेले आहेत किंवा त्यांचा देहत्याग झालेला आहे, हे तिथं प्रसंग घडला होता. आणि मग पांडव मारले गेले तर मग कौरवांचं सांत्वना करण्यासाठी कृष्ण आणि बलराम तिथे जातात. आणि हा प्रसंग थोडक्यात आपण सांगितला होता की पांडवांना धृतराष्ट्र काय करतो, पांडव आणि कुंती महाराजांना की वारणावत नावाचं एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी एक विशेष महल बनवतो. आणि तो महल कसा होता, त्याच्यामध्ये लाख किंवा असे घी आहे, घी म्हणजे तूप आहे, लाख आहे, आणखीन काही वेगवेगळे जे ज्वलनशील पदार्थ आहेत ते पदार्थ त्यांनी त्या भिंतीमध्ये घालून तसा तो महल बनवला होता. आणि यांचं नियोजन काय होतं की ह्यांना पांडव आणि कुंती महाराजांना तिथं राहण्यासाठी थोडं एकदम म्हणजे आपण जसं वेगळ्या ठिकाणी फिरायला जातो तशा पद्धतीने पांडवांना तिथं पाठवायचं, काही दिवस ते तिथं वास्तव्य करतील आणि विशेष वेळ आल्यानंतर आपण तो महल पेटवून देऊ आणि त्याच्यामध्ये पांडव आणि कुंती महाराणी मरून भस्म होतील आणि त्यामुळे राज्य आपल्यालाच मिळेल. तर हे त्यांचं नियोजन होतं आणि अशा पद्धतीने त्यांनी पाठवलं होतं वारणावत या ठिकाणी. परंतु विदुरजींना हे सर्व माहीत होतं आणि विदुरजी हे पांडवांचे फार सुहृद होते. पांडवांच्या प्रती त्यांना फार चिंता किंवा काळजी असत होती. मग विदुरजी काय करतात, पहिलाच पांडवगणांनी कुंती महाराणी त्या महलामध्ये जाण्याच्या अगोदरच त्यांना काही संकेत भाषेमध्ये विदुरजी त्या सर्व कारस्थानमध्ये बद्दल सांगतात. आणि पुन्हा जेव्हा पांडवगण त्या महलामध्ये राहत होते वारणावट या ठिकाणी, तर काही निरोप पाठवून म्हणजे आपल्या मॅसेंजर जे असतात जे निरोप देणारे, अशांना काही विदुरजी पाठवतात आणि पांडवांना हे सर्व कारस्थान पहिलाच सांगतात. मग पांडव त्या ठिकाणी अशा पद्धतीने राहत होते जणू काही त्यांना माहीतच नाहीये आणि ते निष्काळजीपणे पूर्णतः निर्भयपणे त्या महलामध्ये राहत आहेत अशा पद्धतीने ते दाखवून देतात. आणि तो वर्णन आहे की वारणावत या ठिकाणी पांडव गेल्यानंतर वारणावत या ठिकाणी राहणारे जे काही तिथले रहिवासी होते ते फार आनंदित होतात, कारण पांडवांच्या प्रती सर्वच प्रजेला फार प्रेम होतं, कारण पांडव तेवढे धार्मिक आणि फार सद्गुणी होते, परंतु कौरव फार अधार्मिक आणि भोगी होते. आणि त्यामुळे ह्या वारणावटमधल्या रहिवाशांना फार आनंद होतो आणि बराच कालावधी ते पांडवगण आणि कुंती महाराणी त्या ठिकाणीच राहतात. आणि मग विदुरच्या द्वारे काय केलं जातं, विदुर काही लोकांना पण तिथं पाठवतो आणि त्यांच्याद्वारे पांडवांना तिथून सुखरूप काढण्यासाठी त्या महलाच्या खालूनच एक बोदगा बनवला जातो. बोदगा म्हणजे त्याला काय खंदक बनवलं जातं, जेणेकरून ज्या वेळेला हा महल पेटवून दिला जाईल तर पांडवगण आणि कुंती महाराणी तिथून सुखरूप बाहेर पडतील. मग अशा पद्धतीने बराच दिवसामध्ये भीमजी पण त्यांना मदत करतात आणि
विदुरजींनी ज्या लोकांना पाठवलं होतं, तर ते लोक काय करायचे, रोज रात्री काय करायचे, त्या जमिनीच्या खाली एक खंदक ते खंदत होते. आणि योग्य वेळ आल्यानंतर मग काय होतं, की भीमच स्वतः त्या महिलाला आग लावतो. कारण ज्या दिवशी त्या महिलाला आग लावायची आहे, असं नियोजन केलं होतं कौरवांनी, तर हे पहिलाच भीम आणि कौरवांना ते माहीत होतं. आणि त्या एक विशेष व्यक्ती होता, तो त्या वारणावत भागामध्ये राहत होता आणि तो कौरवांच्या द्वारे पांडवांच्या सोबत पाठवलेला होता, की पांडवांना काही सहाय्य लागलं तर तुम्ही त्यांना मदत करत राहावा. अशा पद्धतीने एक राज परिवार आहे, तर राज परिवाराला मदत करणारे पण राज घराण्यातले काही सेवक असतात. तर अशा काही सेवकांना धृतराष्ट्राने पाठवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक सेवक होता, त्याला ते कार्य दिलं होतं, की एक विशेष दिवस होता, त्या दिवशी तू काय करायचं, ह्या महिलाला आग लावायचं. मग हे भीमजींना सर्व माहीत होतं. तर भीमजी काय करतात, त्या दिवशी काय करतात, की पहिला रात्री झोपलेला असं दाखवतात सर्वांना, त्या व्यक्तीला पण. आणि तो व्यक्ती जागा होऊन स्वतः ह्या महिलाला आग लावायच्या अगोदर भीम स्वतः जातात आणि तो जो व्यक्ती होता आग लावणारा किंवा अग्नी लावणारा, तर त्याचाही जे राहण्याचं ठिकाण त्या महिलाच्या जवळच होतं. तर भीम काय करतात, त्याच्या जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला पहिला अग्नी लावतात आणि पुन्हा आपण जे राहणारे महल आहे त्याला पण लावतात. आणि अग्नी लावल्यानंतर मग ते जे काही खंदक त्यांनी खणलेलं होतं, त्या खंदकातून सर्वजण म्हणजे पाची पांडव आणि कुंतीमारण त्याच्यातून सुखरूपपणे बाहेर पडतात. आणि त्याच दिवशी काय होतं, की योगायोगाने म्हणजे भगवंताच्या इच्छेनेच त्या महलामध्येच, महलाच्या आउटसाईड किंवा त्या भागामध्ये एक भिल्ल जातीची एक वयस्कर स्त्री होती आणि तिचे तरुण 5 पुत्र होते. मग एक वयस्कर स्त्री आणि 5 पुत्र जे भिल्ल जातीचे होते, तर त्या रात्री तिथे येतात आणि तिथे झोपतात त्या महलाच्या आवारामध्ये. मग आपण म्हणाल, की असं कसं एवढं घडलं, तर हे भगवंताचं नियोजन आहे. कारण भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने असं लीला करतात. काही जण वाटेल, की मग भगवंतांनी पांडवांचं रक्षण करण्यासाठी अशा पद्धतीने त्या भिल्ल जातीच्या महिलेला आणि त्या मुलांची का आहुती दिली, एक प्रकारे तिथं आहुती दिल्यासारखंच झालं. तर त्यांना का त्याच्यामध्ये अग्नीमध्ये भस्म करवलं भगवंतानी, तर हे भगवंत करत नाहीत. तर प्रत्येकाचं वेगळं पूर्व कर्म असतं आणि त्या भिल्ल जातीच्या त्या स्त्रीचं किंवा त्यांच्या पुत्रांचं काहीतरी विशेष कर्म होतं, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने अपघातामध्ये मरण येणारच होतं. मग भगवंत काय करतात, की आपल्या वेगवेगळ्या काही गोष्टी घडवून आणण्यासाठी वेगवेगळे कर्म असणारी लोक एकत्रित आणतात. मग अशा पद्धतीने त्या भिल्ल जातीची स्त्री होती आणि त्याची पुत्र होते, त्यांचं कर्मच होतं. आणि ते जर त्या लाक्षागृहामध्ये जाऊन भस्म झाले नसते, तर वेगळ्या कुठल्या ठिकाणी काहीतरी अपघात घडला असता आणि त्याच्यामध्ये ते मृत्यू पावले असते. का? कारण त्यांचं कर्मच ते आहे. मग भगवंत काही आपल्या भक्तांना रक्षण करण्यासाठी दुसऱ्यावर काही संकट टाकत नाहीत. तर भगवंत मग दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या कर्माचा वापर करून आपल्या भक्ताचं रक्षण करतात. मग इथं काय होतं, ती भिल्ले जातीची जी स्त्री आहे, तिचे 5 पुत्र तिथे येऊन झोपतात आणि त्या अग्नीमध्ये रात्री ते भस्म होतात. आणि त्या अग्नी जेव्हा रात्री लागते, फार मोठी प्रज्वलित होते, तर सर्व रहिवासी येऊन ते विझवण्याचा प्रयत्न करतात. मग कुंती महाराज किंवा पाची पांडवांना वाचवण्याचा पण प्रयत्न करतात, पण ती अग्नी इतकी प्रखर होती, तर त्या महलामध्ये कोणीच प्रवेश करू शकत नाही. कारण त्या महलाला पूर्णतः ज्वलनशील पदार्थाने बनवलं होतं. ते थोड्याच वेळामध्ये महल फार म्हणजे प्रज्वल अग्नीच्याद्वारे म्हणजे पेटू लागतं आणि त्याच्यामध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही. आणि सकाळी जेव्हा मग अग्नी पूर्ण विझल्यानंतर सर्वजण त्या महलामध्ये प्रवेश करून पाहतात, तर एक स्त्रीचं शरीर आहे आणि 5 पुरुषांचं शरीर आहे, जे पूर्णतः जळून एकदम म्हणजे काळे पडलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणीही ओळखत नाहीये आणि त्यांना काय वाटतं, ही कुंती महाराज आणि पाची पांडवच आहेत. आणि ते फार दुःख व्यक्त करतात, की पांडवच्या असा प्रकारे मृत्यू झाला. आणि बरेच तिथले वारणावतवासी म्हणतात पण, हे नक्कीच धृतराष्ट्राचं कारस्थान आहे आणि त्यांनीच अशा पद्धतीने पांडवांना मारण्यासाठी नियोजन केलेलं असणार आहे. पण आता राजघराण्याबद्दल किंवा राजाच्या विरोधात कोण बोलणार? मग कोणी आपापसात बोलत होते, परंतु कोणी तक्रार करत नाही. उलट मग इकडं हस्तिनापूरमध्ये ही वार्ता कळते आणि वार्ता कळल्यानंतर फार आनंदित होतात. कोण? धृतराष्ट्र किंवा जे दुर्योधन आहे, शकुनी आहे, कर्ण आहे किंवा बाकीचे इतर त्यांचे भाऊ होते दुर्योधनाचे, फार प्रसन्न होतात. का? कारण त्यांनीच हे सर्व नियोजन केलं होतं. परंतु वरून ते फार दुःख दाखवू लागतात, की पांडवांचा किंवा कुंती महाराजांचा असा
अपघातामध्ये मृत्यू झाला, किती वाईट गोष्ट आहे म्हणून ते फार वरवरून दुःख करत असतात. परंतु कौरवांमधले काही जे होते ते वास्तविक दुःख करत होते, जे पांडवांचे हितचिंतक होते. मग त्याच्यामध्ये कोण होतं बरं? तर त्याच्यामध्ये भीष्म पितामह होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते किंवा विदुरजी होते. आता विदुरजींना पण माहीतच होतं की ते सुखरूप आहेत, परंतु विदुरजी पण वरून दुःख करत होते. परंतु जे कृपाचार्य आहेत, भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत किंवा गांधारी पण आहे, कौरवांची आई. तर गांधारी समान प्रेम करते. गांधारी काही धृतराष्ट्राप्रमाणे क्रूर नव्हती किंवा कारस्थान करणारी नव्हती. तर हे जे कौरव आणि धृतराष्ट्र जे कारस्थान करायचे, तर गांधारीला काहीच माहीत नसायचं. आणि त्यामुळे गांधारी पण फार दुःख व्यक्त करू लागते. भीष्म पितामह फार दुःखी होतात. मग इकडे कृष्ण आणि बलरामाला जेव्हा द्वारकेमध्ये कळतं की पांडवगण कुंती महाराणी अशा पद्धतीने मारले गेलेले आहेत त्या वारणावरच्या लाक्ष ग्रहामध्ये, तर ते पण कुठे पोहोचतात? हस्तिनापूरला पोहोचतात. आता कृष्ण आणि बलरामजींना माहीत आहे की पांडव नाही, बलरामजींना माहीत नव्हतं, कृष्णाला माहीत आहे. तर पांडव सुखरूप आहेत. परंतु वरून कृष्ण तिथं काय करतात? भीष्म पितामहांच्या समोर किंवा द्रोणाचार्यांच्या समोर, कृपाचार्यांच्या समोर स्वतः दुःख व्यक्त करू लागतात. त्यांची सांत्वना करतात आणि धृतराष्ट्राच्या बरोबर पण काय करतात? दुःख व्यक्त करतात. आणि त्यांना कृष्णाला अंतर्गत माहीतच आहे की धृतराष्ट्र अंतर्गत तर फार प्रसन्न झालेला आहे. आणि असं कारण काय होतं की विदुरजीच पांडवांना आणि कुंती महाराजांना सांगतात की तुम्ही ह्या वारणावर महलातून सुखरूप बाहेर पडा आणि काही कालावधीसाठी तुम्ही वनामध्येच काय करा? अज्ञातवासामध्ये राहा. का? कारण कौरव इतके दुष्ट आहेत, धृतराष्ट्र पण त्यांचं सहाय्य करत आहे. आणि तुम्ही जर सुखरूप आहात, ह्या वारणावर अग्नीतून सुखरूप वाचलेला आहे असं जर त्यांना कळालं, तर पुन्हा आणि ते काही ना काही कारस्थान करत राहतील तुम्हाला मारण्यासाठी. आणि त्यामुळे थोडं काही दिवस तुम्ही बाहेरच अज्ञातवासमध्ये राहा. मग ह्या वेळेला काय होतं की जवळजवळ काही वर्ष, 1-2 वर्ष म्हणलेलं आहे की कुंती महाराज पाची पांडव वनामध्येच राहतात. आणि त्यावेळेला ते एक ब्राह्मण पुत्र, म्हणजे कुंती महाराजांनी एक ब्राह्मण पत्नी आहे, त्यांचे पती वारलेले आहेत आणि 5 पुत्र म्हणजे त्या कुंती महाराजांचे पुत्र आहेत. आणि ब्राह्मण पुत्र म्हणून ते त्या पद्धतीने वनामध्ये राहू लागतात आणि कोणाला संशय पण येत नाही. आणि ह्याच वास्तव्यामध्ये भीमाच्या द्वारे बकासुराचा पण वध केला जातो. आपण ऐकलं असेल की बकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या एका गावामध्ये राहत असणाऱ्या व्यक्तींना रोज एक व्यक्तीला तो खात होता. आणि मग भीमजी ज्या कुटुंबामध्ये तिथे राहत होते, म्हणजे कुंती महाराजांनी पाची पांडवांना ज्या कुटुंबाने आश्रय दिला होता, तर त्या कुटुंबावर जेव्हा त्यांची जेव्हा वेळ येते की एक व्यक्ती पाठवायचा आहे त्या बकासुराकडे, तर त्यावेळेला भीम काय करतात? स्वतः जातात आणि त्या बकासुराचा वध करतात. आणि ह्याच अज्ञातवासामध्ये पांडवांचा द्रौपदीशी विवाह होतो. कारण द्रौपदीचं जे स्वयंवर होतं, तर त्या स्वयंवरामध्ये सर्व राजे आले होते. कोणाच्याद्वारे पण ते जे काही पण लावला होता, तो पण कोणी करू शकत नाही. तर त्यावेळेला तिथं पांडवगण पण पोहोचतात आणि मग अर्जुन त्या पणाला पूर्ण करतो. मग त्यावेळेला सगळ्यांना कळतं की पाची पांडव आणि कुंती महाराजांना जिवंत आहे. तोपर्यंत कोणालाही माहीत नसतं. सर्वांना वाटलेलं असतं की सर्व हेच 6 जण मृत्यू पावलेले आहेत. आणि म्हणून कृष्ण आणि बलराम ह्या दरम्यान काळामध्ये तिथं हस्तिनापूरमध्ये गेले होते. मग आता हे सर्व कृष्ण आणि बलराम हस्तिनापूर राहत असताना इकडं द्वारकेमध्ये काय घडतं? तर द्वारकेमध्ये जे अक्रूरजी आहेत, आणखीन एक अक्रूरजींच्या समवयस्क होते, त्यांचं नाव होतं कृतवर्मा. जसं अक्रूरजी भगवंतांना काकाप्रमाणे लागत होते कृष्णांना, तसं कृतवर्मा नावाची पण एक व्यक्ती होते, ते पण कृष्णांना काकाप्रमाणेच होते. तर हे यादव गणामधले श्रेष्ठ वरिष्ठ लोक होते. तर काय होतं की हे जे अक्रूरजी आणि कृतवर्मा आहेत, हे काय करतात? एक शतधन्वा नावाचा एक व्यक्ती होता आणि त्या शतधन्वाकडे जातात आणि त्याला काय म्हणतात? त्याला प्रोत्साहित करतात की पहा, सत्यजिताने काय केलेलं आहे, त्याची जी मुलगी होती सत्यभामा, त्या सत्यभामेचा विवाह करण्यासाठी तुला वचन दिलं होतं. परंतु त्यांनी काय केलं की सत्यभामेचा विवाह तुझ्याशी न करता त्यांनी काय केलेलं? कृष्णाने तिचा विवाह केला. आणि त्यामुळे काय कर, तू त्या सत्यजिताचा मणी हिसकावून घे आणि त्याचा वध कर किंवा हत्या कर, असं उकसवतात. कोण? अक्रूरजी आणि कृतवर्मा शतधन्वाला. तर आचार्य सांगतात की सत्यजित काय होता? सत्यजिताची जी कन्या होती सत्यभामा, ती फार सुंदर होती आणि द्वारकेमधल्या बऱ्याच लोकांची इच्छा होती की सत्यभामाशी विवाह करण्याची.
आणि सत्यराजाने बऱ्याच लोकांना वचन पण दिलं होतं की माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी करेन किंवा तुमच्याशी करेन, अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या लोकांना वचन दिलं होतं. परंतु शेवटी त्यांनी सत्यभामाचा विवाह कृष्णांशी केला. त्यामुळे बरेच लोक, हे जे लोक होते ते सत्यराजितावर फार क्रोधित झाले होते आणि त्यांना त्याचा बदला घ्यायचा होता. आणि मग इथं काय होतं, त्यापैकीच हा एक शतधन्वा नावाचा व्यक्ती होता. आणि अक्रूरजी आणि कृतवर्मा त्याला अशा पद्धतीने उकसवतात. त्यामुळे तो काय करतो की ठीक आहे म्हणतो. आणि तो काय करतो, एक दिवस जे सत्यराजित आहेत ते घरामध्ये रात्री विश्रांती घेत असताना, आता सत्यभामाचा विवाह झालेला आहे. सत्यभामा आता भगवंताच्या महलामध्ये आहे आणि इकडे सत्यराजित आपल्या महलामध्ये झोपलेला आहे. त्यावेळेला हा शतधन्वा त्यांच्या महलामध्ये जातो आणि रात्री त्या सत्यराजिताचा वध करतो, हत्या करतो. आणि तो जो मणी आहे समंतक मणी, तो स्वतः घेतो, चोरतो. का? कारण कृष्णाने पुन्हा तो सत्यराजितकडे सेवायला दिला होता आणि तो चोरून तिथून निघून जातो. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळ्यांना कळतं की सत्यराजिताची हत्या झालेली आहे आणि अशा पद्धतीने वध झालेला आहे आणि आणखीन प्रकारे सत्यभामाला पण कळतं की माझ्या वडिलांचा वध किंवा हत्या कोणी केलेली आहे, शतधन्वाने केलेली आहे. मग ती फार आक्रोश करू लागते, फार रुदन करू लागते आणि मग विलाप करत करत, इथं वर्णन आहे की ती मूर्छेतून खाली पडते. कारण सत्यराजिताला मुलगा नव्हता, ही जी सत्यभामा ही एकच मुलगी होती आणि सत्यभामा फार आक्रोश करत मूर्छेतून खाली पडते. आणि मग ती इतकी सत्यभामा पण एवढी क्रोधित झाली होती की ती काय करते की आपल्या पित्याच्या शरीराला विशेष आयुर्वेदिक द्रव्यामध्ये, म्हणजे काही तेल आहे किंवा काही द्रव्य आहेत आयुर्वेदिक, त्या द्रव्यामध्ये ठेवते. का? कारण ती म्हणते की जोपर्यंत कृष्ण येऊन ह्या शतधन्वाचा वध करून माझ्या वडिलांच्या हत्येचा बदला घेत नाहीत, तोपर्यंत मी वडिलांच्या शरीराला अंत्यसंस्कार करणार नाही, असोपर्यंत सत्यभामा म्हणते. आणि आपल्या वडिलांच्या शरीराला त्या आयुर्वेदिक तेलामध्ये ठेवते, जेणेकरून ते शरीर कुजू नये किंवा त्याच्यामध्ये विघटन होऊ नये यासाठी. आणि तसं ठेवून सत्यभामा काय करते, स्वतः हस्तिनापूरला जाते. कारण कृष्ण बलराम त्यावेळेला हस्तिनापूरमध्येच होते. स्वतः राजघराण्याची स्त्री आहे, काही सैनिक पण त्याच्यासोबत असतील, सर्व व्यवस्था असेल आणि व्यवस्था करत ते कुठे येतात, हस्तिनापूरला येतात. आणि हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर मग सत्यभामा एकदम रुदन करत, फार आक्रोश करत, दुःखाने कृष्णाला ही वार्ता सांगते. मग कृष्ण तर सर्वज्ञ आहेत, कृष्णाला हे पहिलाच माहित होतं सर्व काही. परंतु आता कृष्ण पण एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या पत्नीचे कोणतर जवळचे नातेवाईक वारल्यानंतर पत्नी फार दुःखी होते, तेव्हा पुरुष लोक पण दुःखी होतात. तर तसंच कृष्ण पण दुःख करू लागतात आणि काय म्हणतात, अरे अरे आमच्यावर एवढे केवढे मोठे संकट कोसळे, असे म्हणून कृष्ण पण सत्यभामाच्या दुःखामध्ये सम्मिलित होतात आणि त्या दुःखामध्ये तिला सांत्वना देऊ लागतात. मग आता सर्व वार्ता ऐकल्यानंतर कृष्ण, बलराम आणि सत्यभामा पुन्हा मग काय करतात, हस्तिनापुरातून प्रवास करत द्वारकेमध्ये येतात. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर मग जे कृष्ण आणि बलराम आहेत ते आता सतधन्वा आहे त्याला आता बंदी बनवायचे किंवा त्याचा वध करायचं हे सर्व ठरवतात. मग आता इकडे जो धन्वा होता तो द्वारकेमध्येच होता अजून आणि त्याच्याकडे तो समंतक मणी होता. मग तो फार भयभीत होत होता. कृष्ण बलराम आलेले आहेत आणि सत्यभामाला आणखीन प्रकारे कळालेला आहे की मी तिच्या वडिलांचा वध केलेला आहे, तर आता कृष्ण मला सोडणार नाही, ते दंडित करतील, माझी हत्या करतील, म्हणून तो फार घाबरतो, भयभीत होतो. आणि भयभीत होऊन काय करतो, तो कृतवर्माकडे येतो आणि कृतवर्माला तो विनंती करतो. कारण कृतवर्माने अक्रूरजीने त्याला उकसवलं होतं किंवा प्रेरित केलं होतं हत्या करण्यासाठी. तर तो त्यांना मदतीसाठी मागणी करतो, तुम्ही मला मदत करा, मला आश्रय द्या, असं तो विनंती करतो. पण कृतवर्मा त्याला म्हणतात की नाही, श्रीकृष्णांचा मी अपराध करू शकणार नाही, असं ते म्हणतात. कारण कृष्ण फार शक्तिशाली आहेत. कृष्णाने कंसाचा वध केला आणि जरासंध इतका बलशाली आहे, तर त्या जरासंधाला कृष्णाने बलरामांनी 17 वेळा हरवलेलं होतं. आणि अशा कृष्ण बलरामांच्या विरोधात आम्ही कार्य करणार नाही, मी करू शकणार नाही, त्यामुळे मी तुला काही सहाय्य करू शकणार नाही, असं ते म्हणतात. आणि कृतवर्मा त्याला सोडून, म्हणजे त्याला आश्रय देत नाहीत. मग तो पुन्हा अक्रूरजीकडे येतो. अक्रूरजींना पण विनंती करतो, पण अक्रूरजी पण त्याला मना करतात. ते म्हणतात की कृष्णाच्या विरोधात मी कार्य करू शकत नाही, कारण कृष्ण फार शक्तिशाली आहेत. अक्रूरजी म्हणतात की 7 वर्षाचे असताना त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या
हातावर उचललेला होता आणि कंसाने एवढ्या मोठमोठ्या असुराला त्यांना मारण्यासाठी पाठवलं. त्या सर्व असुरांचा कृष्णाने वध केला होता. मग अशा कृष्णाची कोण वैर स्वीकारेल? आणि तेव्हा मी तुला आश्रय देऊ शकत नाही. मग त्यावेळेला सद्धन्वा काय करतो, तो जो समंतक मणी आहे तो अक्रूरजींकडे ठेवतो आणि स्वतः काय करतो, मग एक घोडा घेतो. त्या घोड्याची विशेषता असते की तो 1 दिवसामध्ये जवळजवळ 100 योजन धावू शकत होता. आता 100 योजन म्हणजे जवळजवळ 800 मैल आणि 800 मैल म्हणजे जवळजवळ 1200 किलोमीटर. म्हणजे विचार करा, एका दिवसामध्ये तो घोडा 1200 किलोमीटर धावू शकत होता. अशा घोड्यावर, कारण त्यावरती ती तेवढी स्थिती होती, तसे होते ती स्थिती द्वापरिकातली. मग तो त्या घोड्यावर बसतो आणि तिथून पलायन करतो द्वारकेतून. आणि पलायन करून मग तो म्हणजे पळून जातो तिथनं. मग इकडं कृष्ण आणि बलराम पण आपल्या रथामध्ये बसून, आपल्या रथामध्ये काय आयुध घेऊन, शस्त्रास्त्र घेऊन त्याचा पाठलाग करू लागतात. दोघेही, कृष्ण आणि बलराम दोघेही असतात. मग अशी पाठलाग त्यांचा सुरू होता आणि श्रद्धांना पुढे घोड्यावरनं पळून जात आहे. मग आचार्य सांगतात की कृतवर्मा आणि अक्रूरजींनी असं का कार्य केलं बरं? आता आपण ऐकलेलं, अक्रूरजी साधारण नाहीत, अक्रूरजी भगवंताचे शुद्ध भक्त आहेत आणि कृतवर्मा पण भगवंताचे भक्तच होते. परंतु त्यांनी अशा पद्धतीने श्रद्धन्वाला सत्राजीला मारण्यासाठी का प्रेरित केलं, किंवा ह्या सर्व कारस्थांमध्ये ते का संमिलित झाले बरं? तर याचं कारण सांगतात आपले आचार्य. याचं कारण आहे की जेव्हा अक्रूरजी मथुरेतून वृंदावनला गेले होते कृष्णाला आणण्यासाठी कंसाच्या सांगण्यावरनं, तर आपण त्यावेळेला ही चर्चा केली होती की जेव्हा कृष्ण आणि बलराम अक्रूरजीच्या रथामध्ये बसले, तर ज्या गोपी होत्या त्या गोपी अक्रूरजीबद्दल फार रोष व्यक्त करतात, फार क्रोधित होतात अक्रूरजीबद्दल. का? कारण अक्रूरजी आमच्या कृष्ण आणि बलरामजींना घेऊन जाण्यासाठी आलेले आणि ते फार दुःख व्यक्त करत असतात. परंतु अक्रूरजी काय करतात, त्या ठिकाणी थोडंही त्या गोपींची सांत्वना करत नाहीत. म्हणजे एखादा वयस्कर व्यक्ती असेल, ठीक आहे, कृष्णाला ते घेऊनच चाललेले आहेत, परंतु किमान त्यांनी थोडी सांत्वना तर करणं आवश्यक होतं गोपींची, की तुम्ही काही ज्यादा दुःख व्यक्त करू नका, कृष्णाला मी घेऊन चाललेलो आहे, काही दिवसात ते येतील पुन्हा भेटण्यासाठी. असं बरंच म्हणजे असत्य का होईना, परंतु सांत्वना करणे हे एक औपचारिकता मानली जाते. परंतु अक्रूरजींनी त्यावेळेला काहीच केलेलं नव्हतं. आणि आचार्य सांगतात की गोपी त्यावेळेला अक्रूरजींवर फार क्रोधित झाल्या होत्या आणि म्हणून अक्रूरजींचा गोपींच्या प्रती एक तो अपराध घडलेला होता. आणि त्या अपराधाचं फळ म्हणून अक्रूरजी शुद्ध भक्त असून पण त्यांच्या हृदयामध्ये अशा काही चुकीच्या भावना उत्पन्न झाल्या. त्या समंतक मणीप्रती आकर्षण निर्माण झालं. आणि कृतवर्माबद्दल काय सांगितलं जातं? कृतवर्मा पण भगवंताची भक्त आहेत, परंतु कृतवर्माने मथुरेमध्ये असताना कंसाचा बराच संग केला होता. कंसासोबत त्यांनी तो राहिला होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कंसाच्या संघातून अशी काही वाईट प्रवृत्ती निर्माण झालेल्या होत्या. म्हणून आपण सांगतो की संघ फार महत्वपूर्ण आहे. संघात संजयाते काम. जसा संघ असेल तसं काम म्हणजे इच्छा जागृत होतात. मग हा कंसाचा संघ केला असल्यामुळे कृतवर्माच्या हृदयामध्ये पण ही भावना जागृत झाली आणि त्यामुळे त्यांनी श्रद्धन्वाला प्रेरित केलं सत्राजिताची हत्या करण्यासाठी. आणखीन हे एक कारण सांगितलं जातं. दुसरं कारण एक आचार्य सांगतात, म्हणजे वेगवेगळे आचार्य वेगवेगळे कारण सांगतात आणि वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या कल्पामध्ये असू शकतात. त्यामुळे शास्त्रामध्ये असे काही वेगवेगळे तफावत आपल्याला ऐकायला मिळते, तर आपण त्याच्यामध्ये म्हणजे शंका न घेता हे वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रसंग घडलेले असतात. तर एक जीव गोस्वामी आहेत आपले आचार्य षड गोस्वामीपैकी, ते हे कारण सांगतात पहिला जे मी आत्ता सांगितलं. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर नावाचे एक आपले आचार्य येऊन गेले, ते एक दुसरं कारण सांगतात. ते काय कारण सांगतात की अक्रूरजी आणि कृतवर्मा भगवंताचे भक्त होते आणि सत्राजिताने कृष्णावर असा आळ लावला किंवा कृष्णांना निंदा करून त्यांचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या समंतक मण्याच्या बद्दल, आणि त्यामुळे अक्रूरजी आणि कृतवर्माच्या हृदयामध्ये सत्राजिताबद्दल क्रोध होता, राग आलेला होता की ह्यांनी काय केलं, आमच्या कृष्णाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या क्रोधापोटी ते काय करतात, श्रद्धन्वाला प्रेरित करतात सत्राजिताचा वध करण्यासाठी, हत्या करण्यासाठी. आणि हे वेगवेगळे कारण सांगतात. मग अशा पद्धतीने मग त्याच्यापैकी कोणतेही कारण असेल तर, परंतु अक्रूरजींकडून आणि कृतवर्माकडून त्या कारस्थानमध्ये ते संमिलित झाल्याचं कार्य घडलं होतं. आणि अक्रूरजींना आता हा समंतक मणी देऊन श्रद्धन्वा तिथून निघून गेला होता.
आणि अक्रूरजी पहा आपण सांगितलेलं आहे, अक्रूरजी हे 9 जे आचार्य आहेत वेगवेगळ्या भक्तीच्या विधींचे, जे 9दा भक्ती आहेत, तर त्यापैकी अक्रूरजी हे वंदनम म्हणजे भगवंतांना प्रार्थना करणं किंवा प्रणाम करणं हे जे भक्तीचे एक अंग आहे त्याचे आचार्य आहेत अक्रूरजी. तर एवढं श्रेष्ठ त्यांचं स्थान आहे. परंतु त्यांना पण गोपींच्या प्रती अपराध केल्यामुळे अशा पद्धतीने कार्य करावं लागलं. मग आचार्य हे पण सांगतात की पहा, आपण भक्तीमध्ये कितीही उच्च स्तरावर असू, परंतु वैष्णवांच्या प्रती किंवा भगवंतांच्या भक्तांच्या प्रती अपराध घडण्यापासून आपण फार सावधान राहिलं पाहिजे, की चुकूनही आपल्याकडून अपराध घडू नये. जर अपराध घडला तर त्याचं फळ अशा काही ना काही कार्यातून आपल्याला भोगावं लागतं, असं आचार्य सांगतात. मग अक्रूरजींना त्यामुळे ह्या कारस्थानामध्ये सम्मिलित व्हावं लागलं. मग आता सद्भावना पुढे पळत आहे आणि कृष्ण बलराम त्यांचा पाठलाग करत आहेत रथातून. मग काय होतं की बराच तो अंतर जातो, कारण एका दिवसामध्ये 100 योजन धावणारा तो घोडा होता. मग काही दिवस तो धावतच आहे आणि काही दिवस कृष्ण बलराम त्याचा पाठलाग करत आहेत. मग इतका तो त्या घोड्याच्या द्वारे पळतो किंवा त्या घोड्याच्या द्वारे पळत जातो की काही विशिष्ट ठिकाणी जाऊन तो घोडा पण मृत्युमुखी पडतो, कारण त्याला पण अजिबात विश्रांती मिळत नाही त्या घोड्याला, आणि तो घोडा मृत होतो. मग हा काय करतो, तो घोडा मृत झाल्यानंतर स्वतः मग धावत म्हणजे पळू लागतो, म्हणजे पळता पळता तो म्हणजे पुढं पायानेच पळून जाऊ लागतो. मग कृष्ण काय करतात, जेव्हा पाहतात त्यांना कळतं की सद्भावनाचा घोडा मृत्यू पावलेला, तो पायी पळत जाऊन म्हणजे आपल्यापासून पळून चाललेला आहे. तर कृष्ण पण काय करतात, कृष्ण बलराम रथ थांबवतात आणि स्वतः कृष्ण पण त्याच्या मागे धावत पळू लागतात पकडण्यासाठी. कारण हा क्षत्रियांचा एक नियम आहे की ज्या पद्धतीने पुढचा आहे व्यक्ती तशा पद्धतीनेच आपण त्यांच्यावर आक्रमण किंवा त्याच्यावर म्हणजे त्याचे युद्ध केलं पाहिजे. मग कृष्ण पण बराच वेळ त्याचा पाठलाग करतात पळत पळत, आणि शेवटी मग काय करतात, आपलं सुदर्शन चक्राला आवाहन करतात आणि सुदर्शन चक्राच्या द्वारे त्या शतधावनाचं जे काही शिर आहे ते धडावेगळं करतात आणि त्याचा वध करतात. मग त्याचा वध झाल्यानंतर कृष्ण जेव्हा त्याच्या शरीराच्या जवळ जातात, तर त्याच्या शरीरामध्ये जे काही कपडे त्यांनी परिधान केले त्याच्यामध्ये ते बघतात तो सैमंतिक मणी आहे का. पण तो शरीरामध्ये शोधल्यानंतर त्या कपड्यामध्ये कुठेच त्यांना मणी सापडत नाही. मग त्यांना वाटतं की आपण विनाकारण या सद्धावनाला मारलं. विनाकारण म्हणजे समंतक मणी मिळाला नाही म्हणून म्हणतायत, परंतु त्यांनी वध केला होता सत्राजीचा, त्यामुळे त्याला तो दंड देणं आवश्यक होतं. माझ्या अशा पद्धतीने सद्धावनाचा वध केल्यानंतर मग कृष्ण बलराम आता ठीक आहे, आता आपण पुन्हा द्वारकेला परत जाऊ असं म्हणतात, कारण सत्यभामाचे जे वडील आहेत सत्राजी त्यांचा अजून अंत्यसंस्कार झाला नव्हता. कारण सत्यभामा काय म्हणली होती की जोपर्यंत सद्धावनाचा वध होत नाही तोपर्यंत मी माझ्या वडिलांना अंत्यसंस्कार करणार नाही. मग आता कृष्ण बलरामजीनं तसं म्हणतात. तेवढ्यात काय होतं म्हणजे त्यावेळेला बलरामजी काय म्हणतात, कारण तो जो भाग होता ज्या ठिकाणी सद्धावनाला कृष्णाने मारलं, तो भाग आता मिथिला नगरीचा प्रदेश होता. मिथिला नगरी म्हणजे आत्ताचं जे नेपाळ आहे. तर विचार करा, द्वारकेपासून म्हणजे गुजरातपासून तो सद्धावना त्या घोड्यावरनं नेपाळपर्यंत पळत गेला होता. कारण त्या ठिकाणी जनक महाराज जे मिथिला नगरीचे जे राजा असतात त्यांचं राज्य होतं. त्यांना विदेह राज पण म्हणलेलं आहे. त्या राजाचं नाव विदेह राज असंही म्हणलं जातं. तर बलरामजी कृष्णाला म्हणतात की हे कृष्ण म्हणतात तू द्वारकेला परत जा म्हणतात, आणि आत्ता आपण ह्या मिथिला नगरीच्या राज्याच्या भागामध्ये आलेलो आहोत, आणि इथला जो राजा आहे विदेह राज तो माझा फार चांगला मित्र आहे, आणि मी काय करतो काही दिवस इथंच राहतो आणि त्याचा जे काही सेवा आहे ती स्वीकारेन, आणि काही कालावधीनंतर मी परत येईन द्वारकेला आणि तू द्वारकेमध्ये जा. मग कृष्ण पण ठीक आहे म्हणतात, आणि बलरामजी मग त्या मिथिला नगरीमध्ये जातात. आणि मिथिला नगरीचा जो राजा आहे विदेह राज तो फार प्रसन्न होतो कृष्ण म्हणजे बलरामजी आलेलं पाहून, कारण बलरामजीचा तो भक्त होता आणि बलरामजी स्वतः माझ्या राज्यामध्ये आलेले आहेत मला माझी सेवा स्वीकारण्यासाठी, मग ते फार प्रसन्न होतो. आणि बलरामजींना फार चांगल्या पद्धतीने सन्मानित करून आदर सत्कार करून त्यांना राहण्याची त्यांनी व्यवस्था करतो. आणि भागवतामध्ये सांगितलेलं आहे की बलरामजी त्या विदेह राजाच्या भक्तीने इतके प्रसन्न होतात की त्याच्या इच्छेखातर काही वर्ष त्या ठिकाणीच राहतात, त्या मिथिला नगरीमध्ये काही वर्ष. म्हणजे पहा किती प्रेम होतं बलरामजी त्यांच्याबद्दल. आणि कृष्ण इथं द्वारकेला येतात. मग असंही सांगितलेलं आहे की दुर्योधनाने बलरामजींकडून जे गदा युद्ध शिकलेले होते, कारण बलरामजींनी दुर्योधन आणि भीम या दोघांना पण बलरामजींनीच गदायुद्ध शिकवलेलं होतं. मग त्याच्यामध्ये दुर्योधनाला केव्हा शिकवलेलं आहे, जेव्हा बलरामजी ह्या मिथिला नगरीमध्ये वास करत होते त्यावेळेला दुर्योधन तिथं जातो आणि तिथं काही दिवस वास्तव्य करून
बलरामजींकडून तो काय करतो, गदायुद्ध शिकतो. तर असंही वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. मग आता हे सगळं तिकडचं वर्णन झालं. इकडं काय करतं बरे, तर कृष्ण द्वारकेमध्ये येतात आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर सत्यभामाला सर्व प्रसंग सांगतात की शतधन्वाचा मृत्यू झालेला आहे, त्याचा वध केला गेलेला आहे आणि मणी तर मिळालं नाही पण त्याचा वध केला गेला असं सांगतात. मग सत्यभामा थोडी संतुष्ट होते आणि मग त्यांचे जे वडील आहेत सत्राजित, त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार पण केला जातो. मग काय होतं की कृष्ण असं परत आल्यानंतर द्वारकेमध्ये जे अक्रूर जे आहेत आणि कृतवर्मा आहेत ते फार भयभीत होतात. का भयभीत होतात, कारण सत्राजिताच्या वधामध्ये हे पण सामील होते त्या कारस्थानमध्ये. मग कृष्णाने शतधन्वाचा वध केला आणि कृष्णाने आमच्याबद्दल कळालं तर आम्हाला पण ते दंड देतील किंवा आम्हाला पण आमचा पण हत्या करतील, ह्या विचारानं काय होतं, अक्रूरजी आणि अक्रूरजी आणि कृतवर्मा काय करतात, द्वारकेतून पलायन करतात आणि अज्ञात थळी जातात. कोणालाच माहीत नसतं ते कुठे गेलेले आहेत. आता कृष्णांना सर्व माहीत आहे पण तो सामान्यपैकी कोणालाच काही माहीत नव्हतं. आणि आता जो समंतक मणी होता तो कोणाकडे होता, अक्रूरजींकडे होता आणि अक्रूरजी आता द्वारकेतून निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता समंतक मणी द्वारकेमध्ये नाही आहे. मग काय होऊ लागतं की द्वारकेमध्ये अचानक वेगवेगळे काही नैसर्गिक आपत्ती होऊ लागतात. आपत्ती म्हणजे काय, तिथं भरपूर काही असे नैसर्गिक आपत्ती होऊ लागतात. भूकंप आहे किंवा वादळ आहेत किंवा अचानक फार मोठे पाऊस पडू लागतात आणि म्हणजे काय म्हणतात रोगराई पण येऊ लागते द्वारकेमध्ये. मग अशा पद्धतीने होऊ लागल्यानंतर मग काही लोक जे द्वारकेमधले आहेत वयस्कर लोक ते विचार करू लागतात की याचं कारण काय आहे, की याचं कारण आहे की अक्रूरजी द्वारकेतून निघून गेलेले आहेत. आता अक्रूरजी का द्वारकेतून निघून गेले ते कोणालाच माहीत नाही, परंतु कृष्णाला माहित होतं की ते सत्राजिताच्या वधामध्ये हत्येमध्ये कारस्थानमध्ये सहभागी होते आणि भयभीत होऊन ते निघून गेलेले आहेत. परंतु बाकीचे द्वारकावासींना हे माहीत नव्हतं आणि त्यांना वाटतं की अक्रूरजी माहीत नाहीत का निघून गेले द्वारकेतून, आणि अक्रूरजी द्वारकेतून निघून गेलेले आहेत म्हणूनच द्वारकेमध्ये हे सर्व काय होत आहे, वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती येत आहेत किंवा त्रास होत आहे. मग त्याचं पण कारण सांगतात की सुखदेव गोस्वामी त्याचं कारण सांगतात की जे अक्रूरजी होते, आता थोडं आपल्याला ऐकताना फार ओव्हरलॅप होईल, ओव्हरलॅप म्हणजे जरा कन्फ्युजन होईल, पूर्वीजी कुठल्या कथा कुठं सांगत आहेत. कारण हे सगळं भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी सांगतात म्हणून त्यामुळे आपण थोडं चर्चा करू जेणेकरून आपल्यालाही कळेल. तर तिथं सांगितलेलं आहे की द्वारकेतले जे वयस्कर लोक आपापसामध्ये चर्चा करत होते की जे अक्रूरजी होते ते अक्रूरजींचे जे वडील होते ते वडील फार विशेष व्यक्ती होते. का विशेष व्यक्ती होते, कारण एकदा काशी नगरीमध्ये, म्हणजे हा द्वारका नगरी स्थापन करण्याच्या अगोदरचा प्रसंग आहे, तर काशी नगरीमध्ये जे काशीचे राजा होते त्यांच्या राज्यामध्ये फार मोठा दुष्काळ पडला आणि तिथं फार म्हणजे अन्नधान्याची किंवा पाण्याची भरपूर काही वेगवेगळ्या वस्तूंची टंचाई जाणवू लागली. मग त्यावेळेला काय करतात ते राजा, त्या राजाची एक कन्या होती, तर ती कन्या काय करतात, ते राजा अक्रूरजींच्या वडिलांच्या सोबत त्याचा विवाह करतात. म्हणजे ती कन्या कोण आहे, अक्रूरजींची माता होती. मग ते काशीचे राजा आपल्या कन्येचा विवाह अक्रूरजींच्या वडिलांच्या सोबत करतात आणि त्यामुळे अक्रूरजींचे वडील काही कालावधीसाठी त्या काशीच्या राज्यामध्येच राहतात आणि त्या काशीच्या राज्यामध्ये राहिल्यामुळे त्या काशीच्या राज्यातला दुष्काळ नाहीसा होतो, ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या नाहीशा होतात आणि फार चांगल्यापणे पाऊस पाणी सर्व काही व्यवस्थित होऊ लागतं. मग त्यावेळेला म्हणलं जात होतं की अक्रूरजींचे जे वडील होते त्यांचं नाव पण सांगितलेलं, त्यांचं नाव होतं शफल्क नावाचं त्यांचं नाव होतं. मग हा जो शफल्क आहे तो काशीमध्ये आल्यामुळे काय झालं, काशीतले सर्व अनैसर्गिक कार्य नाहीसे झाले असं तेव्हा मानलं जात होतं. मग हे द्वारकेमधले जे वयस्कर लोक काय म्हणतात की हा अक्रूरजी त्या शफल्कचा मुलगा असल्यामुळे अक्रूरजीमध्ये पण ती शक्ती आहे आणि तो द्वारकेमध्ये होता म्हणून द्वारकेत सर्व काही ठीक होतं आणि तो निघून गेला आणि त्यामुळे द्वारकेमध्ये आता नैसर्गिक आपत्ती येत आहे आणि आपण कसं पण करून अक्रूरजीला द्वारकेमध्ये पुन्हा आणलं पाहिजे असं सर्वजण बोलत असतात. विचार करा की आता द्वारकेतले लोक असं विचार करतात, पण ते वास्तविक कारण होतं का? ते वास्तविक कारण नव्हतं. भौतिक कारण दुसरं काय होतं, तर आचार्य सांगतात की तो स्वयंमंतक मणी जो होता तो मणी तिथून अक्रूरजी घेऊन गेलेले होते आणि आपण चर्चा केली होती की हा स्वयंमंतक मणी काय होता की जिथं पण तो हसेल मणी तर त्या भागामध्ये काही रोगराई येणार नाही, दुष्काळ पडणार नाही, भूकंप होणार नाही, काही नैसर्गिक आपत्ती येणार नाही, तिथले त्या भागातले लोक फार सुखासमाधानी राहतील
असं त्या मण्याबद्दल विशेषता होती. आणि तो मणी अक्रूरजी घेऊन गेले असल्यामुळे मग द्वारकेमध्ये ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या होत्या. मग परंतु हे पण कारण भौतिक झालं. आचार्य सांगतात की वास्तविक कारण होतं की भगवंताची इच्छा. का? कारण द्वारका नगरी हे साधारण आपल्यासारखं हे ठिकाण नाही आहे. द्वारका नगरी हे भगवंताचं धाम आहे, दिव्य धाम आहे ते. त्या द्वारका नगरीमध्ये कधीच अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती येऊ शकत नाहीत. मग तो संयमंतक मणी तिथं असेल किंवा नसेल त्याची काय आवश्यकता नाहीये. तर याचं कारण होतं भगवंताची इच्छा होती की भगवंताने ह्या लीला वेगळ्या सगळ्या घडून आणायच्या आणि त्यामुळे भगवंताच्या इच्छेनेच द्वारकेमध्ये ह्या सर्व गोष्टी घडत होत्या. मग पहा, मी 2-3 कारण सांगितली. आपण ही थोडं लीला समजून घेऊ शकता की मुख्य कारण आहे भगवंताची इच्छा आहे आणि त्यामुळे द्वारकेमध्ये या सर्व घटना घडत आहेत. दुसरं मग भयात्कर कारण आहे की समंतक मणी तिथून अक्रूरजी घेऊन गेलेले आहेत. हे दुसरं भयात्कर कारण झालं. आणि तिसरं एक भयात्कर कारण काय सांगितलं जातं की अक्रूरजींच्यामध्ये ती शक्ती होती की ते जिथं वास करतील तिथं सर्व गोष्टी व्यवस्थित असतील आणि ते निघून गेल्यामुळे ह्या सर्व घडत आहे. आता कृष्ण काय करतात की द्वारकावासींना काही ज्यादा असं काही त्याचं कारण काय हे आहे ते काही समजावून सांगत बसत नाही. तर एक राजाच्या कर्तव्याने किंवा राजाचे एक सेवक या कर्तव्याने कृष्ण काय करतात, अक्रूरजींना बोलवून घेतात. आणि हे पण सांगितलेलं आहे अक्रूरजी काशीला म्हणजे त्यावेळेला कुठं लपून बसले होते, द्वारकेतून जाऊन तर काशीलाच जाऊन लपून बसले होते. कारण काशीचे जे राजा होते त्यांचे कोण आहेत, एक प्रकारे आजोबा आहेत, त्यांच्या आईंचे वडील होते. मग त्या काशीच्या राज्यामध्ये जाऊन ते लपून बसले होते. आणि काशीमध्ये मग अक्रूरजी काय करायचे, तो स्वयंवंतक मणी त्यांच्याकडे असल्यामुळे तो स्वयंवंतक मणी रोज 77 किलो सोनं उत्पन्न करतो. याच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहे. तो रोज तेवढं सोनं उत्पन्न करत असल्यामुळे अक्रूरजी काय करत होते, त्या काशीमध्ये रोज यज्ञ करायचे. आणि ते यज्ञ कसा करायचे, सोन्याची वेदी बनवून, म्हणजे जे यज्ञकुंड होता तो सोन्याचा त्यांनी बनवला होता. आणि त्याच्यामध्ये ते यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये भरपूर मोठ्या रूपात सोनं आणि वेगवेगळ्या वस्तू दान करायचे ब्राह्मणांना. आणि त्याच्यामुळे त्यांचं एक नावच पडलं होतं. तर इथं दिलेलं आहे, एक मिनिट, एक मिनिट, मी नाव बघत आहे. ठीक आहे, त्यांचं नाव जरा इथं लिहिलेलं होतं मला लक्षात येणार. पण ते एक त्यांचं म्हणजे दान धर्म करणारे असे म्हणून फार मोठा प्रसिद्धी होते काशीमध्ये अक्रूरजींना. आणि त्याच्यामुळे म्हणजे बाहेरकारी दुसऱ्या कृष्णाला कळतं की अक्रूरजी निश्चित काशीमध्ये असणार आहेत. कारण अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात यज्ञ करत आहेत आणि यज्ञामध्ये दान धर्म करत आहेत, तर नक्कीच त्यांच्याकडेच हा स्वयंवंतक मणी असणार आहे. मग कृष्ण काय करतात, अक्रूरजींना निरोप पाठवून द्वारकेमध्ये बोलवून घेतात आणि त्यांना शाश्वती पण देतात की तुमच्यावर काही कारवाई केली जाणार नाही किंवा तुम्हाला काही धोका नाही, तुम्ही निर्भयपणे द्वारकेमध्ये या. आणि कृष्णांप्रती अक्रूरजींना प्रेम होतंच आणि कृष्णांच्या शब्दावर विश्वास पण होता. आणि त्यावेळी अक्रूरजी काय करतात, काशीतून मग परत द्वारकेला येतात. आणि द्वारकेला आल्यानंतर मग कृष्ण फार प्रेमाने त्यांच्याशी बोलतात, त्यांना रागवत नाहीत, उलट प्रेमाने बोलतात की म्हणतात की वास्तविक तुमच्याकडे जो स्वयंवंतक मणी आहे तो काय करा, तुम्ही सर्व द्वारकावासींना दाखवा. कारण द्वारकावासींना पुन्हा काय झालेलं आहे, भ्रम निर्माण झालेला आहे की मीच या स्वयंवंतक मणीला पुन्हा कुठं तर म्हणजे गायब केलेलं किंवा लपवून ठेवलेला आहे. आणि तुम्ही हा मणी द्वारकावासींना दाखवा. आणि द्वारकावासींना हे पण वाटत आहे की तुम्ही इथून गेल्यामुळे द्वारकेमध्ये सर्व संकट येत आहेत, तर तुम्ही इथंच वास्तव्य करा आणि हा मणी काय करा, तुमच्याकडेच ठेवा. का? कारण तुम्ही ह्या मण्याच्याद्वारे जे काही उत्पन्न होत आहे सोनं किंवा बाकीच्या गोष्टी, त्याचा योग्य यज्ञ करण्यामध्येच वापर करतात. त्यामुळे तुमच्यामध्ये काही त्याच्यामध्ये दोष नाही. आणि हा काय करा, तुम्हीच मणी तुमच्याकडे ठेवा. मग अशा पद्धतीने काय केलं जातं की अक्रूरजींना समजावून द्वारकेमध्ये आणलं जातं. आणि अक्रूरजी पण कृष्णांचे प्रेममय शब्द ऐकून फार प्रसन्न होतात. मग अक्रूरजी आपल्याकडे असणार तो मणी आहे सर्व द्वारकावासींना किंवा सभागृहामध्ये असणारे जे काही यादवगण होते त्यांना पण दाखवतात. आणि अशा पद्धतीने काय होतं की तो मणी पुन्हा द्वारकेमध्ये येतो, अक्रूरजी पण येतात आणि तिथून मग तो द्वारकेमध्ये राहतो. मग पहा, आचार्य सांगतात की एक मणी आहे समंतक मणी, त्या मण्याच्यामुळे किती कारस्थान किंवा किती मोठे वेगवेगळ्या घटना घडल्या. आणि ह्या घटनेमध्ये भगवंतावर कशा पद्धतीने कलंक लावला गेला,
भगवंताची निंदा झाली. एक तर सत्राजितांनी पहिला लावलं आणि दुसरं म्हणलेलं आहे की अक्रूरजी पण हे जेव्हा समंतक मणी घेऊन जातात काशीला, तर मी सांगण्यास मगाशी विसरलो, तर द्वारकेमधले लोक त्यावेळेला पुन्हा आणि कृष्णावर संशय घेऊ लागले होते की कृष्णानेच हा मणी आणि सद्धन्वाचा जर वध केला, पण तो मणी मिळाला नाही म्हणतायत, पण तो त्यांनीच मणी तर कुठे तर कृष्णाने काय केला असेल, लपवून ठेवला असेल. असं दुसऱ्यांदा आणि कृष्णावर आळ घेतला जातो. म्हणजे पहा, आचार्य सांगतात की भौतिक जी संपत्ती असते ती कशी एखाद्या व्यक्तीला त्रासदायक बनते किंवा भगवंतांच्या विरोधात कार्य करण्यासाठी प्रेरित करते. तर अशा पद्धतीने या भौतिक संपत्तीचं किंवा धनाचं एक लक्षण आहे. परंतु तेच धन आपण जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये लावू, तर ते व्यक्तीला किंवा एखाद्या म्हणजे व्यक्तीला भगवंताच्याकडे फार म्हणजे जवळ घेऊन जाते किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगतीचं एक साधन बनू शकतं. पण तिथं समंतक मनीच्याद्वारे हे सर्व घडलं आणि अक्रूरसारखे, कृतवर्मासारखे फार शुद्ध भक्तांना पण अशा भगवंतांच्या विरोधात कार्य करण्यास भाग पडलं. तर हे सर्व घडतं आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपल्याकडे असणारी जी काही भौतिक धनसंपत्ती आहे, भौतिक गोष्टी आहेत, त्या आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावल्या पाहिजे. अन्यथा ते आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आणि इतर सर्व लोकांसाठी त्रासाचं किंवा एक दुःखाचंच कारण बनतं. मग अशा पद्धतीने हा पूर्ण प्रसंग घडतो आणि शेवटी भगवंतावर लावलेला दुसरा जो आरोप आहे तो पण दूर होतो आणि अक्रूरजी तिथं वास्तव्य करू लागतात आणि कृतवर्मांना पण पुन्हा मग भगवंत बोलवून घेतात आणि ते पण तिथं राहू लागतात. मग आता याचं फळ सांगितलेलं आहे, ह्या प्रसंगाचं फळ. तर सुखदेव गोस्वामी सांगतात, मी फळ वाचू म्हणजे जे काही त्याची फलश्रुती आहे, हा प्रसंग श्रवण केल्यानंतर काय फळ मिळतं श्रवणकर्त्याला, तर त्याचं वर्णन सुखदेव गोस्वामी करतात. ते म्हणतात, मी वाचून दाखवतो. सर्व समर्थ आणि परम नियंत्रक अशा भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमाने संपन्न असलेले हे वर्णन पापनाशक आणि सर्व मंगलमय आहे. जो मनुष्य या आख्यानाचे पठन, श्रवण वा स्मरण करतो, त्याच्या दुष्कृतीचा तथा पापांचा क्षय होऊन त्याला शांती प्राप्त होते. तर पहा, हा प्रसंग किती महत्वपूर्ण आहे, आपण श्रवण केला का? कारण इथं सुखदेव गोस्वामी सांगतात की हा प्रसंग समंतक मणीचा म्हणजे कुठून सत्राजिताला सूर्यदेवताकडून तो जो मणी मिळाला तेव्हापासून जी आत्तापर्यंत आपण चर्चा केली, म्हणजे 2 दिवसांमध्ये, परवाच्या दिवशी आणि आजच्या दिवशी, हे 2 दिवसाची जी चर्चा आहे, जो कोणी हा प्रसंग पठन करतो म्हणजे इतरांना सांगतो, श्रवण करतो म्हणजे ऐकतो आणि श्रवण केल्यानंतर मग आपलं कार्य करत असताना, काम करत असताना, इकडे तिकडं आपल्या गोष्टी करत असताना जो कोणी याला स्मरण करतो, तर त्याला काय होतं, त्याच्या पापातून तो मुक्त होतो, म्हणजे पापाच्या क्षय होतो. म्हणजे त्याची भरपूर काही पाप संचित आहे पूर्वजन्मातलं आणि त्या पापाच्यामुळेच किंवा धार्मिक कृत्यामुळेच आपल्या जीवनामध्ये दुःख येत असतात, प्रतिकूल परिस्थिती येत असतात. तर असे कितीतर पाप आपले नष्ट होतात हे प्रसंग ऐकल्यानंतर. आणि दुसरं म्हणलेलं आहे, त्या व्यक्तीची जी कीर्ती आहे ती काय होते, नाहीशी होते. दुष्कीर्ती म्हणजे एखादा व्यक्तीच्यावर काही चुकीचा आळ घेतला गेला असेल, त्यांनी ते कार्य केलं नाही, परंतु त्याला गैरसमज त्याच्याप्रती करून त्याला त्याची शिक्षा दिली असेल, भरपूर काही त्याच्यावर कारवाई केली असेल, समजा कलंक लागला असेल, तर त्या कलंकमध्ये मधून पण तो व्यक्ती काय होतो, मुक्त होतो, असं म्हणलेलं आहे. म्हणजे पहा किती महत्वपूर्ण हा प्रसंग आहे की भगवंतांच्या ह्या प्रसंगामध्ये भगवंतांचं काय झालेलं आहे की किती दुष्कीर्ती झाली भगवंतांची, भगवंतावर कसा आळ घेतला गेला. पण तो भगवंत काय करतात, आपल्या पराक्रम म्हणजे स्वतः जाऊन जांबवनांशी लढतात किंवा त्या जांबवनांकडून तो मणी परत घेऊन येतात, पुन्हा जाऊन सद्धन्वाला मारून किंवा अक्रूरजींच्याकडून पण मणी तो प्राप्त करतात किंवा सर्वांना दाखवून देतात. तर यासाठी भगवंताचं सर्व काही देवी शक्तीचं प्रकटीकरण या प्रसंगामध्ये होतं. आणि म्हणून जो कोणी या प्रसंगाला पुन्हा पुन्हा वाचतो, श्रवण करतो, दुसऱ्यांना सांगतो, स्मरण करतो, तर त्याच्या पापातून तो मुक्त होतो, त्याची दुष्कृती नष्ट होते, असं म्हणलेलं आहे. आणि पहा, आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याच काही वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात असतो, वेगवेगळ्या दुःखांना आपण सामोरं जात असतो. ठीक आहे, आता वर्तमानमध्ये नसेल तर भविष्यात कुठलं दुःख वाढून ठेवलेलं आपल्यासमोर आपल्याला माहीत नाहीये. आणि त्यामुळे भगवंतांच्या संबंधित हे प्रसंग जे लीला असतात हे आपण नियमितपणे श्रवण केलं पाहिजे. आणि ह्या ज्या प्रसंगामध्ये जे सांगितलं, पापापासून मुक्त होणं किंवा दुष्कृतीपासून मुक्त होणं, तर असं नाही की हा प्रसंगच, भगवंतांच्या संबंधित किंवा भगवंताच्या भक्तांसंबंधित कोणताही प्रसंग श्रवण करा तुम्ही.
स्मरण करा, त्याच्यामध्ये हीच शक्ती आहे. आणि त्यामुळे आपण नित्यम भागवत सेवा रोज रोज भगवंताच्या कथा पुन्हा पुन्हा ऐकल्या पाहिजे. असं नाही की एकदा आपण ऐकलं तर पुन्हा राहून दे, आपण काय ऐकण्याची आवश्यकता, मला तो प्रसंग माहीत आहे असं नाही. आपण पुन्हा पुन्हा ते ऐकायचे श्रद्धेने आणि ध्यानपूर्वक. मग पुन्हा आपल्याला काय होतं, त्याचा लाभ अनुभवायला येतो. मग हाच प्रसंग आपण काही दिवसापूर्वी भगवंताच्या संबंधित आपण जे लीला चर्चा करत होतो 21-22 जे काही असुरांचा वध केलेला कृष्णाने, त्या प्रसंगामध्ये पण थोडक्यात पाहिला होता. पण तो आत्ता पुन्हा आपण ह्या चर्चा केला. का चर्चा केला की याचं फळ एवढं मोठं आहे या प्रसंग श्रवण करण्याचं. त्यामुळे हा प्रसंग आपण श्रवण केला तर पहा, आपण पुन्हा आपल्या कामधंद करत असताना, वेगवेगळे हे करत असताना, कार्य करत असताना आपण ह्या प्रसंगाला पुन्हा पुन्हा स्मरण करू शकता, रिमाइंड करू शकता आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीच्या मध्ये, हृदयामध्ये. आणि खरोखर याचा फार आपल्याला विशेष लाभ निश्चित होणार. तर ठीक आहे, तर आपला वेळ पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने आता बघा, भगवंतांचे एकूण 3 विवाह झाले आतापर्यंत. रुक्मिणी मातेंसोबत, त्यानंतर जामवंती सोबत आणि त्यानंतर सत्यभामासोबत. आता पुढचे विवाह कसे झाले याचं वर्णन पुढच्या अध्यायामध्ये येतं. मग त्याचं वर्णन आता उद्या आपण चर्चा करू. आणि मग ते चर्चा करत पुढचे पण जे काही वेगवेगळे प्रसंग आहेत ते आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये चर्चा करत राहू. ठीक आहे. तर सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दाहिने, प्रल्हाद लाद दाहिने. हिरण्यकशिपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः. शीलटङ्कनकालये, शीलटङ्कनकालये. इतो न सिंगापर, तो न सिंगा, इतो न सिंगापर, तो न सिंगा. यतो यतो यामित, तो न सिंगा, यतो यतो यामित, तो न सिंगा. न सिंगा रुद, न सिंगा न सिंगा रुद, न सिंगा नर सिंगमधिं शरणं प्रपदे. नर सिंगमधिं शरणं प्रपदे. तव कर कमलवरे नाकां अद्भुत सिंगां. दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा. केशवदूता नरहरिरूपा. जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. तव कर कमलवरे नाकां अद्भुत सिंगां. दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा. केशवदूता हरिरूपा. जगदीश हरे, जगदीश हरे, जय जगदीश हरे. जय विघ्न विनाशक नृसिंहदेव, विघ्न विनाशक नृसिंहदेव. जय प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराज. जय प्रल्हाद महाराज. प्रभुपाद, 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 प्रभुपाद. जय जय प्रभुपाद, प्रभुपाद,
प्रभु पाऊं प्रभु नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण।